या वधस्तंभाचं महत्व, वधस्तंभ या शब्दाचा अर्थ की ज्या ठिकाणी येशूला मारण्यात आलेला आहे त्या ठिकाणाला काय म्हणलेलं आहे? वधस्तंभ म्हणलेला आहे. हो, त्या ठिकाणाला काय बोललेला आहे? बोला ना, वधस्तंभ बोललेला आहे. आणि त्या आपण त्याला काय म्हणत आहे? क्रूस खांब म्हणत आहे. बोला ना, कशाचा खांब आहे तो? बोला 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 बोला. तुम्ही जर बोलले तर मला पण कळणार आहे. कोणचा खांब आहे? क्रूस खांब आहे. आणि तो क्रूस खांब म्हणजे कसा? लाकडाचा होता. मला लाकडाचा होता. बायबल मध्ये एक वचन काढूया आपण. गलती करायचा 3रा अध्याय आणि 13 वचन वाचूया आपण. 3रा अध्याय आणि 13 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? आपणाबद्दल ब्रदर लाईट बंद करावं. हा, वाचा. तू ब्रदर फॅन बंद कर. हा आता बोल वाचा. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला. आपणाबद्दल बोला. माझ्याबद्दल काय झाला? ख्रिस्त शाप हा, झाला. आता व्यवस्थित आहे ब्रदर. काय झाला? शाप. आता येतो ना? Yes. हा, गुड. टाळी वाजा त्याच्यासाठी. आपणाबद्दल तुम्हाला महत्वाचं नाहीये देवाचं. म्हणा तुम्हाला महत्वाचं नाहीये. महत्त्वाचं नाही. आता कुणी 11 वाजता येईल. काय लोकांना फोन करावं लागत आहे. काहीतरी वाटलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपणाबद्दल. ख्रिस्त शाप झाला. कोणाबद्दल? कुणी कोणाला येतं का? बाबर जा बरं म्हणा नातेवाईकाला, म्हणा बरं ये माझ्यासाठी चल क्रूस खांबावर. नाही जाणार. बोला ना, शेजारच्याला बोला ना. नाही जाणार. सिरियस झाले सगळे. शेजारच्याला घरच्याला म्हणा आज गेल्यावर काय तू मला माझ्यासाठी चल बरं जा बरं जेलमध्ये. नाही जाणार. आंटी बोला ना. नाही जाणार. घरच्याला म्हणा ना घरी जाऊन. मुलाला म्हणा आता माझ्यासाठी जा बरं वधस्तंभावर. नाही जाणार. मुलगा म्हणून तू काय इडी झाली का काय? हा, अजिबात आईच्या आज्ञेत राहणार नाही, पळून जाईल. मग कुणीच कोणाच्या आज्ञेत राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हा येशू ख्रिस्त एवढा अधीन राहिलेला आहे पित्याच्या. Yes. हो, एक शब्द देखील त्याने काय केलेला नाही, टाळलेला नाहीये. Praise the Lord. म्हणा बापाचा शब्द बापाचा शब्द बिलकुल टाळायचा नाही. बिलकुल टाळायचा. खरं ना, असा बापाचा शब्द. बापाचा शब्द. राग येतो का माझा? नाही. म्हणा बापाचा शब्द बापाचा शब्द टाळायचा नाही. टाळायचा नाही. जो बाप तुम्हाला फटके देत नाही तो बापच नाहीये. Yes. Yes. हालेलुया. हालेलुया. या येशू ख्रिस्ताला पित्याने काय केलंय? स्वर्ग त्याला सांगितलं तुला काय करायचं? तुला वधस्तंभ काय करायचं? वाहून न्यायचं आहे. तुला वधस्तंभावर न्यायचंय. तुला शाप बनायचंय. तुला अपराधी बनायचंय. तुला गुन्हेगार बनायचंय. तुला चोर बनायचंय. तुला अनेक गोष्ट बनायची. कारण की तुला पापच माहिती नव्हतं. हालेलुया. 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 येशूला पाप माहित होतं का? बोला ना. नव्हतं. तुम्ही माझ्या बरोबर आहे का? कुठं दुसरीकडे लक्ष दिलंय? नाही. हा, येशूला पाप ही म्हणा येशूला पापच माहिती येशूला नव्हतं. पापच माहित नव्हतं. म्हणा पहिले पेत्र 1:16 काढ. आधी तर लिहिलं होतं मी परमेश्वराच्या आत्म्याने भरपूर सांगितलंय मला, पण त्याच्या व्यतिरिक्त परमेश्वर तुम्हाला देते. हा, काही लोकांनी त्याच्यामध्येच राहू द्या. कारण मी पवित्र आहे यास्तव तुम्ही पवित्र पवित्र कोण आहे? परमेश्वर परमेश्वर पवित्र. आणि लेकरू पण काय आहे? पवित्र. पवित्र आहे. येशू पवित्र आहे आणि तुमच्या आणि माझ्यासाठी शाप बनलाय. हालेलुया. कोण शाप बनले? येशू. बापाचं महत्व आहे त्याला. बापाचं. कोणाचं महत्व आहे? बापाचं. तुम्हाला मला प्रार्थनेचं महत्व नाही, वेळेचं महत्व नाहीये, कशाचंच महत्व नाही. कसं काय जाता तुम्ही स्वर्गामध्ये? लापरवाही लोक आहेत तुम्ही. काही लोक काय नाही, काय जे उशीर येणार आहे, जे लोक देवाच्या आज्ञा पाळत नाही, जे लोक काय काय करतात, 10 कुमारिका मूर्ख कुमारिका सारख्या आहेत. कोणच्या कुमारिका आहे? 5 मूर्ख कुमारी. बोला ना. 5 मूर्ख कुमारी. ते लक्ष दे रे. कोणची कुमारिका आहे? 5 मूर्ख कुमारी. येशू ख्रिस्त लापरवाह नव्हता. तो आधीन राहणारा आहे. तो आत
उभा आणलं. कुणी म्हटलं तू चोर आहे. शेजारच्याला एक मिनिट म्हणून बघा बरं, त्याला किती राग येतो बघा ना. म्हणून तर म्हणा स्टाईल करा ना, म्हणा तू चोर आहे. तर शेजारचा असा पाहिजे. हा कुणी म्हटलं अरे तू लबाडी केली, तुझा पारा किती वर 100 वर जातो पारा. प्रेज द लॉर्ड. असं आहे का? येशू तुमच्या आणि माझ्यासाठी काय झालेला आहे? शाप झाला. सर्व पिढ्यांपासूनचे शाप त्याने तोडून टाकले. हालेलुया. त्याला तुमचं महत्व आहे आणि देवाचं पण महत्व आहे. तुम्हाला कोणाचं महत्व आहे? तुम्हाला आहे का देवा महत्व आहे का? बायबलचं पण महत्व नाही, आराधनेचं पण महत्व नाही, वेळेचं पण महत्व नाही, पास्टरचं ऐकतच नाही. बोला ना. देवाचं महत्व आहे त्याला. मला पण तुमचं महत्व आहे. बोला ना. किती लोक तर आमेन तर म्हणा यार. मला तुमचं महत्व आहे. सारखे फोन करतो मी, या ना. लेकराला म्हणायची गरज आहे का बापाच्या घरी या ना तू ये ना. उधळा पुत्र काय झाला? उधळा पुत्र उधळला. बापाचं घेऊन गेला तर गेला, उडवलं, मित्रमैत्रिणीवर उडवून टाकलं, कसबीनेला दिलेला आहे, सत्यानाश केलेला आहे. बापाची आठवण झाली, बापाकडे आलेला आहे. हालेलुया. ती आहे आदिनता. ती आहे आदिनता. म्हणा ती आहे आदिनता. कोणाच्या आधीन राहिला तो? आता नको बाबाला चक्के बसायला लागले, बापाकडे आला. काय लेकर आपले आहेत ना, जातात निघून फोन करतात, यायचं काय माहिती. मी नाही त्यांना इथं आल्यावर काय हाकलून देणार आहे का? सांगा बरं. आता इथून पण काही लोक निघून गेलेले, मग त्यांना मी काय नाही म्हणणार आहे का? हा माझा विषय काय आहे? देवाचं महत्व. बापाच्या घरी यायला इन्व्हिटेशनची गरज नाहीये. मला बापाच्या घरी यायला. कोणतं घर आहे? हे बापाचं घर आहे. याच्यामध्ये तुम्ही देवाला एकदा बोलावल्यानंतर तो येणार आहे. ते पण घर आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही राहता ते पण घर आहे. पाहिलेले घर आहे ते स्वर्गामध्ये आहे. ते तुम्हाला फुकट मिळालेलं आहे विश्वास ठेवल्यावर. हालेलुया. इन्व्हिटेशनची गरज आहे का? फोन करायची गरज आहे का? या ना. कोणाला म्हणतात तुम्ही? नवीन लोकांना बोलवा. रेग्युलर येणाऱ्या लोकांना बोलूच नका. हालेलुया. मनाने यायचंय. काय करायचंय? बापाच्या घरी यायला इन्व्हिटेशनची गरज नाही. म्हणून बायबल मध्ये काय सांगितलं? लय लोकांना बोलवलं, काही लोक आलेच नाही. मग येशू काय म्हणतो? आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणा लायकीचे नव्हते. पुढे सांगितलंय मत्तय 22 मध्ये सांगितलंय. प्रेज द लॉर्ड. म्हणा बापाच्या घरी यायला. अरे बोला ना. काठी कुठे? बापाच्या घरी यायला. हा बोला. मागचे पण म्हणा, आंटी पण म्हणा, शेजारच्याला पण म्हणा. बापाच्या घरी यायला इन्व्हिटेशनची गरज नाहीये. शेजारच्याला म्हणा इन्व्हिटेशनची गरज नाहीये. बार सांगायची गरज नाहीये. 5 मिनिटाला सांगायची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही कुठे आले पाहिजे? यायला पाहिजे. कोणाकडे आला पाहिजे? बापाकडे आला पाहिजे. बाप का हाकलून देत नाहीये. म्हणा बाप हाकलून देत नाही. उदाहरण पुत्राला काय हाकलून दिलं का बापाने? तू एवढी माझी संपत्ती घेतली ना, निघून जा. चुकलाय बाबा, चुकलाय. तो त्याला बापाचं काम आहे माफ करायचं. आपल्या चर्चमध्ये पण चुकून गेलेले लोक आहेत. आलं तर कमी त्याला हाकलून देणार आहे का? काय सांगा ना. हा काय विषय आहे? म्हणा महत्व. येशूने वधस्तंभावर त्याला कोणाचं महत्व आहे? बापाचं महत्व आहे. वधस्तंभावर कोणाचं महत्व आहे? बोला ना. पित्याचं महत्व आहे. येशू ख्रिस्त एक शब्द वधस्तंभावर बोलला, हे पित्यांना माफ कर. कोणाला डिमेंड देतोय तो? बोला ना. कोणाला देतो डिमेंड? सगळे उभं राहू आपण. पित्याला डिमेंड देतोय. वधस्तंभावर असताना
दुःखात असताना तुम्ही आणि मी कोणाच्या अधीन आहे? कोणाच्या अधीन पाहिजे? देवाच्या अधीन पाहिजे. Praise the Lord. वधस्तंभावर असताना कोणाचं महत्व देतोय? तो कोणाला डिमांड देतोय? बापाला. सगळ्यासमोर सांगतोय, सगळ्यासमोर बोलतोय. सगळी दुनिया त्याच्या विरुद्ध आहे. काही पाप केलं नाही, काही अपराध केला नाही. सगळ्या जगाचा पाप स्वतःवर घेतलेला आहे. गुन्हेगार झालेला आहे, चोर झाला, निंदा झाली, अपराध झालेला आहे. तरी पित्याला विचारतोय. किती लोक मला विचारून येतात प्रार्थनेला? Hallelujah. किती लोक मला विचारून तुम्ही जातात पुढं? Hallelujah. त्या पित्याचा तुम्हाला सन्मान केला पाहिजे. Yes. पास्टरला विचारलं पाहिजे. पास्टर पण तुमचा बाप आहे. Yes. मी तुम्हाला वचन खाऊ घालतो, याचा अर्थ काय? पिता आहे. पुढं पळायचं, जायचं, यायचं का मोकट कुत्र्यावानी ते सोडलेलं जनावरावानी? नाही. हा बोला ना. Hallelujah. वधस्तंभावर असताना येशू एक शब्द बोलतोय. हे बाप्पा यांना क्षमा. काय बोलतोय? हे बाप्पा यांना क्षमा कर. आता मी बोलतोय का तुम्ही बोलताय? वचन. हा तुम्हाला स्टेटसला टाकलंय मी. त्याच्यामध्ये सांगितलं शब्द की तू अध्याय की तू वचन काढा, सांगा. मोबाईल तिकडे सगळे. पहिला अध्याय मत्तईचं पहिलं पुस्तक. चला मत्ते काढा. मी पण सांगतो तुम्हाला, कुणी गलती करस मध्ये राहा. हे पित्या का? मत्ते लूक मध्ये 23:34. लूक 23:34. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. हा पहिला शब्द कोणता आहे? लूक 23:34. 7 शब्द आहेत. प्रेज द लॉर्ड. किती शब्द आहे? 7. आणि पहिला शब्द काय? हे बाप्पा यांना क्षमा कर. पहिला शब्द देवाला महत्व. यस. म्हणा देवाला महत्व. देवाला महत्व. जरा स्टाईल मध्ये म्हणा देवाला महत्व. देवाला महत्व. आपण कुणी आलं का त्याला महत्व देऊ. सगळ्या ठिकाणी कोणाला महत्व द्यायचंय? येशूला. लग्न असू द्या, येशूला महत्व. प्रेज द लॉर्ड. दुःख असू द्या, येशूला येशूला महत्व. येस. कारण की म्हणा येशूने तुम्हाला आणि मला विकत घेतलेला आहे. येशूने तुम्हाला आणि मला विकत घेतले. शेजारच्याला म्हणा विकत घेतलेला आहे. विकत घेतले. रक्त सांडलेलं आहे. रक्त सांडले. मजाक वगैरे घेऊ नका. यस. रक्त सांडले. रक्त काय सांडले आंटी? रक्त. रक्त. हे तुम्हाला मरोपर्यंत समजलं पाहिजे. यस. तुमच्यासाठी कोणीतरी रक्त सांडलंय. यस. म्हणा रक्त सांडलंय. रक्त सांडले. हालेलुया. कोणी रक्त सांडलंय? येशूने. येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी रक्त सांडले. हो कोणाच्या आज्ञेवर? देवाच्या पित्याच्या आज्ञेवर. हालेलुया. इतकं महत्व आहे त्याला. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर तुम्ही आणि मी गेलो असतो नरकाला. जर तुम्हाला मला आता लय उड्या मारतो आपण. हा डाकचिक 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 सगळे गाण्यावर नाचतो. पिक्चरच्या गाण्यावर नाचतो. सगळ्या गाण्यावर नाचतो. शिव्या देतो, खोटं बोलतो, चुगली लावतो, सगळं. अरे येशूने तुझ्यासाठी किंमत मोजलेली, रक्त सांडलेलं आहे. रक्त ओतलेलं त्याच्या हर एक जणाच्या पाठ मधून काय बाहेर आलं? रक्त बाहेर आलेलं आहे. म्हणून त्या वधस्तंभाचं तुम्हाला मला महत्व पाहिजे. फर्स्ट नंबर शब्द सांगितलेला तो काय म्हटलेला आहे? हे बाप्पा त्यांना क्षमा हे कर. बाप्पा त्यांना क्षमा कर. ते काय करतात त्यांना समजत. कोणाला महत्व देतो? क्षमा मागायसाठी कोणाला बोलावं लागतंय? बापाला. बापाला. Yes. काही चुकलं तर मला माफी मागितली कधी? काय नाही, फोन पण नाही करत. पास्टर नका विचारू, ते नाही म्हणतील. नका विचारू त्यांना, काहीच नका विचारू त्यांना. गावाला जायचं असलं सर नाही नाही नको सांगायला त्यांना. काय तुम्ही महत्व देतात मला? हा देवाच्या सेवकाचा आदर करणं हे काय? तुम्ही म्हणा देवाचा आदर करता. देवाचा आदर करता. जर येशू तुमच्यामध्ये येशूचा वधस्तंभ असलेला असेल ना, येशू ख्रिस्त एका ठिकाणी म्हणतोय स्वतःचा वधस्तंभ घेऊन चाला. आमेन. हा? अरे येशूने जो वधस्तंभ व्हायला, तो वधस्तंभ तुम्हाला काय करायचं? व्हायचा आहे. प्रेज द लॉर्ड. निंदा होती, नालस्ती होती, काय काय होतं होऊ द्या. यस. कधी कधी तुम्ही लग्नामध्ये तुम्ही काही प्रोग्राम करणार नाही, तुमची निंदा होती. समजा वधस्तंभ घेऊन चाललं, करा असं. स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालायचं. आता त्याचा नाही व्हायचा, येशूचा नाही होऊ शकत आपण. स्वतःचा.
म्हणा येशूचा नाही होऊ शकत. येशूचा नाहीच वाहू शकत. कोणाचा व्हायचा आहे? स्वतःचा. स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालायला लावलाय. इथं काही लोकांना मानाची लय अपेक्षा राहते. माझं नाव टाकलंय पत्रिकेत, नाव टाकून मरतो का मग जातो का नरकाला? हालेलुया बोला ना. स्वतःचा वधस्तंभ. म्हणा स्वतःचा वधस्तंभ. असं करा. घरचं वाद बसतोय, दुनियाचं वधस्तंभ वाद बसतोय, चुकीचा वधस्तंभ. खोट्या लोकांची साथ देतोय, चुकीच्या लोकांची साथ देतोय, चुकीचं वागतोय, चुकीचं पाहतोय, बोलतोय. हा तुमचा वधस्तंभ आहे. आज तुम्हाला आणि मला सगळ्यात महत्वाचं कोणाचं महत्व पाहिजे? देवाचं. देवाच्या वचनाचं. म्हणा देवाचं. देवाच्या वचनाचं, देवाच्या आज्ञाचं, देवाच्या विधीचं, देवाच्या नियमाचं, देवाच्या दासाचं. म्हणा मंडळीचं महत्व पाहिजे. याचं पण महत्व पाहिजे. मंदिराचं. तुम्हाला सेवक बनायचं असलं ना, अगोदर हे चटाय टाकायचं शिका. अगोदर हे पुसायचं शिका. एक साक्ष सांगतोय का बहिणीची मी. एक पास्टर होते. उभेच राहा, उभेच राहा चला माझ्यावर. एक पास्टर होते. त्यांच्या प्रार्थनेमध्ये म्हणा, त्यांच्या प्रार्थनेमध्ये खूप मस्त साक्ष आहे. तर ती बहीण काय करायची? पास्टरकडे जायची. पास्टरला गेली, पास्टर मी काय करू, काय सेवा करू? म्हणले काय सेवा करू? तर तिने काय केलं माहिती का? बाहेरच्या चपला असतात ना, चपला, ही सकाळी ऐकली ती साक्ष. चपला काय करायची? ती इकडं तिकडं पडलेल्या असायच्या ना, ती पुसायची. ती चपला घाण व्हायच्या. काय व्हायच्या? चपला पुसायच्या. आपल्याला लाज वाटते, भयंकर लाज वाटते. म्हणा भयंकर लाज वाटते. लवकर तर येत नाही, पण उशिरा येऊन पण काय होतं? आपल्याला चटया चादरी उचलायचं, झाडू मारायची लाज वाटते. तर ती बहीण काय करायची माहितीये का? चपला पुसायच्या. तेवढं झाल्यानंतर प्रभूच्या सेवकाला काय म्हणायची ती माहितीये का? अजून मला काहीतरी काम द्या ना. वॉशरूम स्वच्छ करायची. म्हणा वॉशरूम तुम्ही गेलं तर तुम्ही असं काय आपण तू इशूला सोडून द्या तुम्ही. कोणाचं काम आहे? माझं काम आहे का? मी विचारात सेवक झाडू मारतोय, काहीतरी तुमच्या मनाला तरी वाटलं पाहिजे. स्वतःच्या घराचं काम असलं तर भरपूर वरती चढतील, इकडं चढतील, तिकडं काय काय करतील. बोला ना. काय धुवायची ती? वॉशरूम धुवायची. अजून म्हटले पास्टर मी काय करू? ते पास्टरला वाटलं हे कोणतं तरी कोण आहे मुलगी, काय ती गरीब घरातली का काय? ते पास्टर म्हणे मी चुकीचा विचार करतोय. पण एक दिवशी त्यांनी काय केलं? तिला विचारलं तू कुठून आली? तिने सांगितलं. जेवढ्या मंडळीतले लोक आहे ना, 90% कमावणारी मुलगी होती ती. 90% त्यांच्यापेक्षा हायफाय होती ती आणि पगार कमावणारी मुलगी. प्रेज द लॉर्ड. आणि ती काय का करत होती? ही देवाची सेवा आहे. काय आहे? देवाची सेवा आहे. आणि हा येशू तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्ग सोडून या ठिकाणी आला. कोणासाठी? तुमच्या आणि माझ्या सेवेसाठी. आमेन आला नाही तुमचा? कोणाच्या सेवेसाठी आलाय? कोणासाठी तो वधस्तंभ वाद पडलेला आहे? हातात खिळे ठोकलेले याची जबाबदारी, याची तुम्हाला काही किंमत आहे का नाही याचं तुम्हाला महत्व पाहिजे. आला गुड फ्रायडे आला ईस्टर संडे. आता धूत नशेमध्ये, दारू मध्ये, खोटं बोलायमध्ये एक्सपर्ट काय काय लोक 3 वर्ष झाले उशिरा येतात. किती वर्ष? वर्ष. काय महत्व आहे तुम्हाला? आज तुम्हाला काही वाटायचं ते वाटू द्या, पण माझं सांगणं काम आहे तुम्हाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? येशूला काय कोणाचं महत्व आहे? स्वर्ग सोडून आलाय तो धनवान असताना तुमच्या आणि माझ्यासाठी दरिद्री झालेला आहे. यासाठी की त्याच्या दरिद्रीने तुम्ही आणि मी काय झालेलं? धनवान झालेला आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी तो गाय एक सगळ्यात महत्वाच्या एका खान ठिकाणी त्याने काय केलेला आहे? जन्म घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कशामध्ये? गवानीमध्ये जन्म घेतलेला. कुठे जन्म घेतला? गवानी. लक्ष द्या. गवान
गव्हाणीमध्ये काय असतं? लेंड्या असतं, शेपूर असतं, काय काय असतं. स्वर्ग सोडलाय, तिथं आलं. त्याला काय लाज वाटली नसती? लाज वाटून दिले का त्यांनी? नाही. तुम्ही आणि मी झाड जाळ्या जरी काढत असेल तर तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. आमेन. मी हालेलुया. आतापर्यंत कोणाला बोललो नाही, आता सांगणार पण नाही मी कोणाला काही. मी स्वतःच काम करणार आहे. हालेलुया. आज ठरवलंय मी ते. ही तुमची जबाबदारी. पाळकाला तुम्ही काम करायला लावतात ना, तुम्हाला काही महत्व नाही देवाचं. म्हणा काही महत्व नाही. काय महत्व नाही. हालेलुया. नुसतं स्टेज नाही पाहिजे. स्टेजच्या आत आधीवर काय, खाली काय आहे? सेवा. सेवा अशी नसते. येस. हालेलुया. तो येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये तो स्वर्ग सोडून जगामध्ये आला आणि शिष्याचे पाय धुतले, एवढा नम्र होता तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येस. रोज मी फोन करत या, रोज मी फोन करत या, असं करा तसं करा, ऐकतच नाही. प्रेज द लॉर्ड. हे युदाला तर सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. माझा विषय काय आहे? महत्व. म्हणा महत्व. बसा खाली. महत्व दुसरे करेल काढू आपण. याचा 8वा अध्याय आणि 9 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची हे सगळे वचन परमेश्वर आता देते मला. हा काय म्हटलं? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तो धनवान असताना धनवान आहे तो. बोला ना काय आहे तो? धनवान आहे. हालेलुया. काय आहे? तुम्ही पण म्हणा मी पण धनवान आहे. मी धनवान आहे. अरे ऐका नाही आवाज. आहे. धनवान कोण कोण आहे? मी धनवान आहे. मी धनवान आहे. आंटी ऐका ना धनवान आहे. अरे बोला ना काय वचन सांगते सिस्टर, पूजा सिस्टर काय आहे वचन? मी धनवान आहे. अरे आवाजच येत नाही मला. मी धनवान आहे. येस. म्हणणे काय आहे? धनवान. शेजारच्या लोकांना मी धनवान आहे. मी धनवान आहे. डोळे वाटरून म्हणा मी धनवान आहे. धनवान आहे. मागच्याला पण सांगा. मी धनवान आहे. सांगा ना. मी धनवान आहे. मला असा संशय यायला लागला तुमच्या. एवढा कंजूस आवाज नका देऊ. मी धनवान आहे. शारोन मी धनवान आहे. मला संशय यायला लागला आता काहीतरी. मी धनवान आहे. मी धनवान आहे. हा, मी धनवान आहे. मी धनवान आहे. असा करा, असं करा, असं करा. मी धनवान आहे. आवाजामध्ये काही दम आहे का नाही? लोक तर शिट्ट्या मारतात, काय काय डायलॉग असले का पिक्चरच्या गाण्यावर शिट्ट्या वाजवतात, वरडतात. तुम्ही काहीतरी वरडलं पाहिजे, काहीतरी आवाज आला पाहिजे तुमचा. हा? म्हातारे सुद्धा शिट्ट्या वाजवत आहेत आंटी. देवाच्या वचनावर काय? देवाच्या वचनासाठी शिट्टी वाजवलं पाहिजे का नाही? येस. हा? हालेलुया. वरडलं पाहिजे का नाही? येस. का तुच्छ मानलं पाहिजे वचन? नाही. काय म्हटलं? मी धनवान मी आहे. मी धनवान आहे. कुणी धनवान केलं मला? येशूने. मग त्याचं महत्व आहे का नाही तुम्हाला? आहे. त्याच्या वधस्तंभाचं महत्व आहे का नाही तुम्हाला? येस. हा? येस. वधस्तंभ हा वधस्तंभ आपल्याला वर्षातून एकदा नाहीये, रोज वधस्तंभ गाजवायचा आहे. येस. आमेन. मरूपर्यंत पौलाने वधस्तंभ गाजवलेला आहे. फेत्राने काय केलेलं आहे? मरूपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे? वधस्तंभ वागवला. जे प्रगटीकरण यावाने लिहिलं ना, त्याला उकळत्या कढईमध्ये टाकले. उकळते कढई म्हणा, उकळती कढई असं करा. उकळत्या तेलामध्ये टाकलं आणि उकळत्या तेलामध्ये टाकत असताना वधस्तंभ तो काय करत आहे? गाजवत आहे. हालेलुया. दुःखामध्ये देखील तो कोणाचा गौरव करतोय? देवाचा. येशूचा गौरव करतोय. आणि येशू एवढ्या वधस्तंभावर हातात किळे टोकलेला आहे, पायात किळे टोकलेला आहे. हो, त्याच्या डोक्यावर खाटेरी मुकुट लावण्यात आलेला आहे. हो, त्याच्या शरीरातल्या प्रत्येक पाठ मधून रक्त आणि मांस बाहेर आलेला आहे. 39 फटके मारले. 39 फटके मारल्यानंतर सगळं मांस बाहेर यायचं, रक्ताच्या चिळकंड्या बाहेर यायचं. त्या अवस्थेमध्ये येशू काय बोलतोय? हे बाप्पा यांना क्षमा कर. काय बोलतोय तो? हे बाप्पा यांना क्षमा कर. धनवान असताना. धनवान असताना काय झालंय? काय परिस्थिती झालेली आहे? ती परिस्थिती तुमची आणि माझी असते. रोमी सरकारचा एक नियम होता की ज्या वेळेस एखादा व्यक्ती, आता
एखाद्या व्यक्तीने खून केल्यानंतर आता काय करतात, फाशी देतात, बरोबर आहे की नाही? फाशी देतात का नुसते त्याला चिठ्ठ्या देतात, त्याला काही जाय बाबा फाशी बोला ना, फाशी देतात. फाशी देतात. त्यावेळेस रुबी लोक काय करायचे, क्रूर त्यांचं शिक्षा असायची. तर जे चोर, येशूच्या दोन्ही बाजूने चोर होते, इकडून एक होता आणि इकडून पण होता, दोन्ही बाजूने चोर होते आणि येशू मध्ये होता. गुन्हेगारामध्ये तो काय झाला, गणला गेलेला आहे. काय पाप केलेलं होतं, काय नव्हतं, तुमच्या आणि माझ्यासाठी फक्त पित्याच्या आज्ञा त्याने पाळलेल्या आहे. स्वतःच्या पित्याला त्याने काय दिलेलं आहे, महत्व दिलेलं आहे. तेवढंच महत्व, करोडांनी महत्व त्याने कोणाला दिलेलं आहे, तुम्हाला महत्व दिले. तुमचे शिष्यांचे त्यांनी काय धुतलेलं आहे, पाय धुतलेले आहे. एवढंच नाहीये, तो त्याने काय केलेलं आहे, पुरीचा वलांडण सण जो आहे, वलांडणाच्या सणाऐवजी तो कोकरा, तो स्वतः कोकरा झालेला आहे आणि स्वतः कोकरा झाल्यानंतर नवा करार त्याच्या रक्तात प्रस्थापित झालेला आहे. रक्त ओतलं. हालेलुया. काय केलं पूर्वी निर्गमाच्या 12व्या अध्यायामध्ये, तुम्ही काढा वाचन वाटलं तर, निर्गमाच्या 12व्या अध्यायामध्ये 1 ते 25-26 वाचनामध्ये 1 ते 25-26 वाचनापर्यंत आहे. त्यावेळेस इस्रायल लोकांना परमेश्वराने काय केलं, मोशेद्वारे गुलामगिरीमधून बाहेर काढणार होता. आणि त्या सगळ्यात महत्वाचं की जे फारोचं सैन्य आहे, मिस्रचे जे लोक आहे, फारोला सांगितलं तुझ्या लोकांना जाऊ नाही देणार ना, मी प्रथम जन्म लेकरू काय करून टाकेन, मारून टाकेन. 12वा अध्याय काढा ना, 12वा अध्याय काढा आणि परत मला त्या शब्दाकडे यायला हे सांगा. पहिला शब्द हा, वाचा वाचा वाचा. मग परमेश्वराने वाचा वाचा. मग परमेश्वराने मिस्र देशात मोशे व अहरोन यास सांगितले की हा महिना तुम्हास आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायलचे सर्व मंडळी सांग की हा महिन्याच्या दशमीस तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एका घराण्यामागे एक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपावायचे नाही. इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती. पण 11व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की प्रथम वासाची मृत्यूची पीडा आहे. त्या पीडामध्ये परमेश्वराने एक सण लावून दिला, म्हणा पिढेमध्ये येशूने एक सण लावून दिला. अरे बोला ना, हा, म्हणजे त्याचं नाव काय आहे, वलांडणाचा सण. म्हणा वलांडणाचा सण. वलांडणाचा सण म्हणजे काय आहे की मिस्री लोकांच्या दास्यगृहातून परमेश्वराने काय केलेलं आहे, परमेश्वराने इस्रायल लोकांच्या प्रत्येक प्रथम जन्मलेला पुरुषाला किंवा कोणी पण असं त्याला काय केलेलं आहे, वाचवलं. त्याला म्हणतात वलांडणाचा सण. कोणता सण आहे, वलांडणाचा. कोणता सण आहे, वलांडणाचा. मागचे कोणता सण आहे, वलांडणाचा सण. प्रेज द लॉर्ड. काय काय कापायला सांगितलंय, बोला ना, काय कापायला सांगितले सिस्टर? तुम्हाला कळतंय किती लोक माझ्या बरोबर आहे? कुकरू कापायला लावलं. म्हणा किती वचनामध्ये सांगितलं, 12 किती, हा 12, 3 आणि 4 मध्ये. वाचा परत एकदा. इस्रायलच्या सर्व मंडळी सांग की या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एका घराण्यामागे एक कोकरू घ्यावे. एक घराण्यामागे किती घराणे होते, 12 गोत्र होते. अब्राहम, इसाक, याकोब. याकोबाला किती लेकर झाले, 12 लेकर झाले. आणि 12 लेकरा त्या एक घरामध्ये मधल्या एक कोकरू घ्यायचं. किती कोकरू घ्यायचं, एक कोकरू घ्यायचं. आणि एक कोकरू घेतल्यानंतर ते काय करायचं, करा असं कापायचं. स्टाईल करा, स्टाईल. चला इकडे बघा सगळे माझ्याकडे.
एक एक कोकरू कापायचं. असं म्हणलं लगेच समजत. हा कोणा कोणाला समजलं सांगा मला पहिले. काय केलं? कोकरू कापायचं. कोणाला कापलं? कोकरू. कोकरू कापलं. बघा परमेश्वर किती महान आहे. तुम्ही पाप करायचं आणि कोकरू कापायचं. कोकराला बळच काय करायचं? मारावा लागायचं. म्हणा कोकराला बळच मारावा लागायचं. कोकराला मारावं लागायचं. म्हणा आता तुम्ही पाप केलं. आता मी पाप. म्हणा तुम्ही पाप केलं तुम्ही पाप केलं. म्हणून कोणाला मारावं लागलं? येशूला. म्हणजे देवाचं किती प्रेम आहे. Yes. हा पहिलं लोक पाप करायचे. पाप केल्यामुळे कोणाला मारावं लागायचं? कोकराला मारावं लागायचं. आता तुम्ही पाप करता मग कोणाला कोण वधस्तंभावर जाते? येशू जात आहे. हालेलुया. येशू काय झाला त्यावेळेस कोकरू कापायचं. आणि येशूने ज्यावेळेस शेवटचं भोजन केलं ना, कालचा मौंदी गुरुवार. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. येशूने काय केलेलं आहे? शेवटचं भोजन केलेलं आहे. म्हणा शेवटचं भोजन. आता हे शेवटचं भोजन आता ज्यावेळेस येशू आपल्याला घ्यायला येईल, आपण स्वर्गात जाऊ, त्याच्याबरोबर काय करू? आता आपण भोजन करू. भोजन करू. आमेन. म्हणून आपल्याला एक भोजन लावून दिलेलं आहे. प्रभू भोजन. प्रभू भोजन. हालेलुया. त्या प्रभू भोजनचं पण तुम्हाला महत्व नाही. तुम्ही 10चं चर्च 11ला येतात. 12ला चर्च असलं तर 2ला यायला बसले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला ना काय महत्व आहे तुम्हाला? Yes. अरे गुड उद्या त्याला काय करायचं? येशूला म्हणा उद्या. उद्या. येशूला आज वधस्तंभावर जायचंय. येशू काय करत आहे? कालच भोजन करत आहे तुमच्या बरोबर. हालेलुया. कोणा बरोबर? शिष्या बरोबर भोजन केलं. त्याला उद्या जायचंय. Yes. तो आजच आलाय. आमेन. आता तुम्हाला उद्या रविवारी सहभागिता यायचं तर तुम्हाला अगोदर तुम्ही काय करायची? तयारी करायची. वेळ त्याचं तुम्हाला महत्व पाहिजे. Yes. आमेन. हालेलुया. हालेलुया. बरं ना. अगोदर त्याने आज्ञा दिली का एकमेकावर प्रीती करा. Yes. प्रेज द लॉर्ड. शिष्याचे पाय धुतले हालेलुया. आणि मग गुड फ्रायडेच्या दिवशी त्याला वधस्तंभावर देण्यात आले. हालेलुया. आता विषय काय आहे? म्हणा वलांडण. वलांडण. या वलांडणाचा कोकरा त्यावेळेस काय करायचे? कापायचे. म्हणून आता चला आपण काढूया. आपण मत्तकृषी वर्तमानाचा 26वा अध्याय 17 ते 29 वचन वाचूया. वलांडणाविषयी शिकवतो मी तुम्हाला, सांगतो. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूकडे शिष्य येऊन म्हणाले, आपणाकरता बेखमीर भाकरीचा सण म्हणजे काय आहे? वलांडणाचा सण. त्या दिवशी ही परमेश्वराने काय केलं? आपण गुलामगिरीमध्ये होतो. त्या गुलामगिरीमधून परमेश्वराने बाहेर काढलं. तो आहे वलांडणाचा सण. आणि येशू ख्रिस्ताने तुम्हाला वलांडणाचा तो काय झालेला आहे? कोकरा झालेला आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी तो त्याचा काय झालेला आहे? वध झालेला आहे. तुम्हाला मला गुलामगिरीमधून, शापामधून, पापामधून, आजारामधून, त्रासामधून, वेदनामधून हर एक गोष्टीतून काय केलं? बाहेर काढलेला आहे. नवा करार प्रस्थापित झाला. आता कोकरू कापायची गरज नाही. येशू तुमच्या माझ्यासाठी कोकरू झालाय. किती लोक माझ्या बरोबर आहे? शेजार त्याला मला कळतंय का तुला? हा मला चांगलं कळू दे आणि सुधार जरा. हालेलुया. काय वाचा विशिष्ट परत. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूकडे शिष्य येऊन म्हणाले, वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी? म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका इस्माकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतो, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यासहित तुझ्या येथे वलांडण सण करीतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वलांडणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यासहित भोजनात बसला आणि ते भोजन करीत असताना 12 शिष्य तो काय बसलेला आहे? भोजनाला बसलेला आहे. आणि पुढे काय झालं? करीत असता त्याने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्हातील एक जण मला धरून देईल. तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागले, प्रभूजी, मी आहे काय तो? त्याने उत्तर दिले की ज्याने मजबूर वलांडणाचा यज्ञ पशु कोण झालेला आहे? येशू झाला. बोला ना. आता वलांडण सण पाळायची गरज आहे का आपल्याला?
बोला किती लोक माझ्यावर समजते का तुम्हाला? मागच्याला समजते का? आता त्यावेळेस कोकरू कापलं होतं, आता कोण कापलं गेलं आपल्यासाठी? येशू. 2026 पहिले कोण जगासाठी, जगाची पिढ्या सगळ्या लोकांसाठी कोण वधस्तंभावर मरण पावलंय? येशू. आहा. मग त्याचं महत्व पाहिजे का नाही तुम्हाला? हा? Yes. गाडीवर लिहितो आई वडिलांची पुण्याई, ठीक आहे, चांगलंय, आई वडिलांच्या आज्ञा पाळा. अरे पण तुमच्या आणि माझ्यासाठी कोण वधस्तंभावर मारले गेलं? कोणी तुमच्या आणि माझ्यासाठी रक्त ओतलं? त्याचं तुम्हाला मला महत्वाचं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आपल्याला सगळीकडे महत्व आहे. आपल्यासाठी यज्ञ पशु कोण झालाय? येशू. येशूचं बलिदान झाले. Yes. कोणाचं बलिदान झाले? बोला ना. येशूचं. येशूचं बलिदान झाले. आमेन. जरा रिस्पेक्टली बोला जरा. Yes. हा बोला ना. हालेलुया. काहीतरी येशूचं किंमत बलिदान मोजली झालं. त्यांनी. Yes. काय किंमत मोजली? रक्त हा सांडलं. रक्त सांडलंय, त्याचं महत्व तर पाहिजे आपल्याला. Yes. Yes. शाळेत कार्यक्रम असलं तर बोलावलं तर आपल्याला, हा 11चा टायमिंग 10ला जाणार आपण तिथं. काय महत्व आहे? येशू वधस्तंभावर वेळेत मेला नसता तर तुम्हाला मला काय झालं असतं? तुम्हाला मला प्रत्येक पाप काय मोजून द्यावा लागला असतं. म्हणून आज येशू ख्रिस्ताची तुम्हाला मला काय पाहिजे? किंमत पाहिजे. त्याच्या रक्ताचे काय पाहिजे? मोल पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. त्याचं रक्त रोजच पाप करतो, रक्त रोजच आपण त्याला वधस्तंभावर देतो. रोज खोटं बोलतो, आई सांगती, वडिला सांगती, बहिणी सांगती, भावा सांगती, शाळेतलं पेन चोरून आण, इकडं निंदा कर, तिकडं नालायकी कर. रोज रोज येशूला वधस्तंभावर तोडतो आपण. तो बिचारा रोज येशू वधस्तंभावर तोडतो तुमच्यासाठी, आणि पित्याला म्हणतो ह्याला माफ कर. पहिला शब्द आहे. कोणता शब्द आहे? पहिला शब्द. रोज पित्याकडे जातोय तो. आज आपल्याला पित्याकडे जायची गरज नाही. आपण पित्याला काही समजत नाही, पुत्राला काही समजत नाही, आणि पवित्र आत्म्याला पण काही समजत नाही, आणि पास्टर तर काही घेणं देणं नाही. पास्टरचा कधी शब्द पाळतच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती साथ आहे हो तुमची मला. हा तुम्ही साथ द्या ना. Yes. किती साथ दिली पाहिजे तुम्ही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितीतरी साथ दिली पाहिजे तुम्ही. इथं आराधनेला उभे राहिले पाहिजे, लीडिंग केले पाहिजे, गाणे गायले पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे, चर्चचे काम तुम्ही केलं पाहिजे. दुसऱ्या चर्चमध्ये बघा किती लोक आहेत, इकडचे लोक बघा. मला वाईट वाटतं काही गोष्टीचं. आपल्या इथं कोणालाच काही महत्व नाही. थोडके लोक आहेत, पण बाकीच्याला काय घेणं देणं नाही. नुसतं यायचं आणि जायचं. आपल्या सगळ्यांसाठी येशूने रक्त ओतलेलं आहे. Praise the Lord. Yes. हालेलुया. हालेलुया. वरांडणाचा यज्ञ पशु झाला आणि रक्त वाहिले, आणि रक्त वाहिले तर नाही, येशूने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? नवा करार प्रस्थापित केलेला आहे. हालेलुया. कोणता करार प्रस्थापित केला? तिथं पुढे पण सांगितलं सिस्टर. नवा करा. हा वाचा. हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे. हे माझ्या नवा कराराचे रक्त आहे. पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरता ओतले पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरता ओतले जात आहे. बहुतान करता ओतले जात आहे. आमेन. हालेलुया. आणि मला असं वाटतं यावर कृषी वर्तमाना पण त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे. येशूने एक आज्ञा दिली पृथ्वीची. हा 13वा अध्याय. त्याने येशूने काय केलं? शिष्याचे पाय पण धुतले. पण ते पाय धुण्याच्या पहिले एक आज्ञा दिलेली, ते मला सापडत नाहीये. पाय धुताना काढले. हा पाय धुतलं. हा वाचा त्याच्यामध्ये 13:34. 13:34 वाचा. मी तुम्हास नवीन आज्ञा देतो. हा 13:34 मध्ये काय सांगितलं? मी तुम्हास नवीन आज्ञा देतो. नवीन आज्ञा देतो. तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. हा कधी आज्ञा दिली त्याने? जशी मी तुम्हावर प्रीती केली. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. एकमेकावर प्रीती करा. प्रेज द लॉर्ड. शेजारच्याला सांगा एकमेकावर प्रीती करा. एकमेकावर प्रीती करा. डोळे डोळे मिचकून डोळा मारू नका, प्रीती करा. ती चांगली प्रीती नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करायला सांगितलं? जशी मी तुम्हावर जशी मी तुमच्यावर प्रेम. देवा योहान 16 मध्ये सांगितलं, देवाने जगावर प्रीती केली, आणि सेकंड नंबर प्रीती कोणी केलेली आहे? येशूने प्रीती केलेली आहे. कुठं जाऊन? वधस्तंभावर
येशूला कळतंय देवाने जगावर प्रीती केली. हालेलुया. लक्ष द्या, लक्ष द्या. आणि मग तो पण काय म्हणतोय, हा मी पण तुमच्यावर काय करतोय, प्रीती करतो. मार खातोय तिथं. आणि म्हणून पहिला शब्द निघला, हे पित्या यांना क्षमा कर. क्षमा कर. काय करू राहिला, काय करू राहिला, प्रीती करतो. बोला ना आंटी, बोला ना ब्रदर. हा प्रीती करतो. काय करतोय, प्रीती शेजारच्याला सांगा प्रीती करतोय. प्रीती करतोय. हा प्रीती करतात बर का. ब्रदर कसे बरे आहे का काय, आणि काय करायचं, आज्ञा मोडायचं. ब्रदर ती तिकडे जाऊन निंदा करायची, हा जाते ब्रदर असेच अमुकचे धमुकचे. काय काय लोक गेले तिथून सगळीकडे करतात तशी, येशूची केली तशी माझी पण निंदा करतात. करा बाबा, कितका वेळ करा, पुस्तक तयार करा निंदा. मला येशूवर लोक थुकले, त्याची निंदा केली, निंदा केली. त्याची नालस्ती केली, म्हणून माझी कॉलर टाईट आहे. आमेन. म्हणा म्हणा, माझी कॉलर टाईट माझी आहे. कॉलर टाईट आहे. तो त्याच्यामधून गेला. येस. हालेलुया. कोण गेला त्याच्यामधून, येशू. येशू गेला. तो निंदा झालेला आहे, त्याचा अपमान झालेला आहे. हो त्यावेळेस तो कोणाला महत्व, देवाला महत्व देत आहे, आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यावर प्रीतीच करत आहे. हालेलुया. किती लोकांना कळलंय, बाकी आहे का डोकं ठिकाणावर आहे का, करा असा डोकं ठिकाणावर आहे का, येस. ए ठिकाणावर राहा म्हणा, बाहेर जाऊ नकोस. काय करतो येशू, तरी देखील एवढा त्रास होतोय समोर, आणि तरी तो म्हणतो, काय शिकवलं त्या वचनामध्ये, काय सांगितलं, जशी मी तुम्हावर जशी मी तुम्हावर. तशी तुम्ही ही एकमेकांवर. प्रीती कुठून आली, देवापासून. जेव्हा 3:16 वाचा लवकर पटकन. देवाने जगावर एवढी देवाने म्हणा, देवाने जगावर एवढी, ही बोलली तिच्या मागं बोला. देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अशासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. ही प्रीती कोणामध्ये आली, येशू येशू मध्ये आले. आणि येशू पुढे करत आहे, येशू तो काय करत आहे, शिष्यांना देत आहे पाय. शिष्यांचे काय धुतलेले, पाय धुतलेले आहे. हालेलुया. पाय धुता धुता आज्ञा मोदी पडली. गुरुवार, Yes. त्याला उद्या काय व्हायचंय, कोकरा व्हायचंय. Yes. आणि कोकरा होत असताना काय देतो आहे, आज्ञा देतो प्रीती करायची, त्याला मरायचे. हो मरायचे कोणासाठी, मरत आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. Yes. कोणासाठी मरतोय, माझ्यासाठी. बघ ना, कोणासाठी मला येशू, माझ्यासाठी. लक्ष दे रे बाळा, कोणासाठी मला येशू, माझ्यासाठी. माझ्यासाठी. Yes. शेजारच्याला म्हणा तुझ्यासाठी पण. तुझ्यासाठी पण. अरे जर नसतं मला, तो मला आता जाऊ दे, मला नाही मारायचे. गेशेमने बागेमध्ये, कोणत्या बागेमध्ये, गेतशेमाने. त्याच सगळ्यात महत्व, त्याचा घाम जो येत होता, तो घाम कसा पडतो, रक्ताच्या थेंबासारखे त्याचे घाम होता. रक्ताचा थेंब कसा पडतो, मोठा लागल्यानंतर पडतो का नाही थेंब, पडला आता ना कोणाचा तरी काहीतरी, यस. हा तसं. तसे थेंब, त्याचा घाम असा टपाटपा गळत होता. ज्या माणसाला अटॅक येतो ना, अटॅक येणाऱ्याला पा किती घाम येतो, आणि इथं तसं नाही, त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा टपाटपा पडत आहे. यस. हो त्यावेळेस तो कोणाला महत्व देत आहे, पित्या. वधस्तंभावर म्हणतो पित्यांना क्षमा कर, यस. गेशेमने बागे म्हणतो पित्या, तुझ्या इच्छा. माझी नको तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. आमेन. मला यादींत आहे, याद आहे. ही जबाबदारी आहे. जबाबदारी आहे. तुम्हाला मी जबाबदारी दिली, काही लोक येतच नाहीत. म्हणा जबाबदारी योग्य पाहिजे ना, आपण शेजारच्याला म्हणा जबाबदार योग्य पाहिजे. जबाबदारी आहे. विचारावर आहे का जबाबदार, माझ्याकडे बघून पण आहे का जबाबदार, बघा आहे का जबाबदार. अरे जबाबदार व्यक्ती रात्रीच्या एकला पण कॉल उचलणार आहे. यस. आमेन. जबाबदार व्यक्ती हजर. काय पाहिजे, एखादा नोकर कसा असतो, हा कधी पण. आवाज दिला का मालकाने लगेच हजर, आवाज दिला मला लगेच हजर, आवाज दिला मला लगेच हजर. जबाबदार व्यक्ती काय असतो, ओ तो त्याच्या बापाच्या अधीन असतो. जबाबदार व्यक्ती आपल्या पास्टरच्या अधीन असतो, आई वडिलांच्या अधीन असतो, मंडळीच्या अधीन असतो. जबाबदार व्यक्ती. हालेलुया. तुम्ही जबाबदार व्यक्ती असेल तर छातीवर हात ठेवून मला मी जबाबदार आहे. मी जबाबदार व्यक्ती आहे.
जबाबदार व्यक्ती असतं तर कालच आले असते इथं. मला फोन केला असता, पास्टर चर्च धुवायचंय का, कलर मारायचाय का. ते ब्रदरला फोन केला होता अगोदर, ते आले तिथं बोर्ड लावून गेले, ते टोपण लावली. ब्रदरला कॉल केला. जबाबदार व्यक्ती त्याची जबाबदारी काय करतो, पार पाडतो. तो जबाबदार व्यक्ती येशू आहे. आणि येशू नंतर किती लोक आहे, 12 जबाबदार येशूचे शिष्य होते. त्याच्यानंतर तुम्ही आणि मी जबाबदार व्यक्ती पाहिजे, आणि आधीन व्यक्ती पाहिजे. म्हणा, बोला ना, पण आधीन व्यक्ती पाहिजे. तुम्हाला जर महत्व देवाचं असेल तर तुमच्यामध्ये एक क्वालिटी येणार, आधीन राहायची. पुढं पळायचं, पुढं जायचं, यायचं, काय गरज नाही इकडे तिकडे जायची. येशूला पुढे गेला नाही तो. त्याला शिकवणारा कोण आहे, पिता आहे. तुम्हाला शिकवणारा कोण आहे, पिता, पुत्र, पवित्र आत्मा. आणि त्याच्यानंतर चौथी गोष्ट कोण आहे, देवाचे सेवक. मी एक शिकवीन, दुसरा एक शिकवीन, तिसरा एक शिकवीन, चौथा एक शिकवीन, पाचवा एक शिकवीन. आधीनता नाही. एक चर्च, एक पास्टर, एक पिता, एक पुत्र आणि एक पवित्र आत्मा. यांच्याच अधीन राहायचं, इतरच्या अधीन राहायचं नाही. बोला प्रेज द लॉर्ड. किती लोक माझ्या बरोबर आहेत, किती अधीन राहायचंय. येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याची जंगलामध्ये त्या ठिकाणी परीक्षा चालू असताना त्याने वज्राद्वारे शैतानाला हरवलेला आहे. फक्त पित्याच्याच अधीन आहे. कोणी पाठवलं जंगलामध्ये त्याला, देवाचा आत्मा घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. तिथं देखील तो काय करते, जबाबदारी पार पाडते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही इथं आले म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही लक्ष द्या सिस्टर, तुम्ही इथं आले म्हणजे काय, इथं तुम्ही नुसतं यायचं जायचं नाही. तुम्हाला परमेश्वराने ओढून आणलं. इथं कोणाला आणलंय, कुणी आणलंय ब्रदर, बोला ना. तुम्ही इथे आले याचा अर्थ, लक्ष द्या, इकडे बघा. तुम्ही इथं आले म्हणजे याला मी आलेलो, मी बोलावलं नाही, देव तुम्हाला घेऊन आलेला आहे. देव तुम्हाला काय देत आहे, जबाबदारी देत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जगातले लोक सारखे नाही, जगातले पती पत्नी सारखं नाही. जगातले पती पत्नी बघा, एकच बायकोच्या अधीन नाही राहत. त्यांना कितक्या बायका असतात, बायका पण एकच नवऱ्याच्या अधीन नाही राहत, इतकं त्यांना असतं. आपलं तसं नाही. एक पत्नीच्या बरोबर राहायचं, एकच पती. प्रेज द लॉर्ड. काय करायचंय, अधीन राहायचे. आणि त्यांनी दिलेली जबाबदारी काय करायची आहे, पार पाडायची. येशू कोणाला मरूपर्यंत कोणाला आवाज देतोय, पित्याला आवाज देतो. किती चांगलं, किती कसं बघा ना तुम्ही. जरा वधस्तंभाकडे बघा, इथं थोड्या वेळ इकडे बघा जरा. आता थोड्या वेळ समजा तुम्ही वधस्तंभ आहे. अरे बापाच्या काय म्हणणं असेल त्याचा अंतःकरणाच्या देवाचं, की स्वतःचा लेकरू त्याला लोक मारत आहे. तुम्ही बघा, तुमच्या लेकराला बघा बरं जरा. आपलं लेकरू कुठेतरी कॉलेजला जरी गेलं तर आपण 8-8 दिवस जेवत नाहीये. काय जीव म्हणला, त्या देवाला काय वाटलं असेल. सगळी स्वर्गामध्ये सगळं शांत वातावरण झालंय. काय वातावरण झालं, शांत वातावरण झालंय. बघा, आई वडिलांचं प्रेम आहे ना, हे नातं फक्त त्यांनाच कळतं, दुसऱ्यांना नाही कळत. प्रेज द लॉर्ड. काय म्हणला असेल त्याचा जीव, त्या पित्याचा जीव काय म्हणला असेल, आणि लेकराचा जीव काय म्हणला असेल. तो म्हणला, हे पित्या. प्रेज द लॉर्ड. किती त्याला कसं वाटलं असेल, तिथं काय फील झालं असेल येशूला. किती वेदना झाल्या असेल येशूला. त्या पित्याला किती वेदना झाल्या असतील, की ह्या जगावर त्याचं एवढं प्रेम आहे. त्या जगाच्या प्रेमासाठी त्याने येशूला बलिदान दिलं. किती लोक आमेन बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे महत्व आपल्याला समजलंच पाहिजे. महत्वाचं आपण सगळे व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. जो इसम, तुम्ही मला कोणाला भाऊ करायचं नाहीये, माणसाला नाहीये. कोणाला महत्व द्यायचे, बोला ना, कोणाला महत्व द्यायचंय. कोणाला परिधान केलंय तुम्ही, कोणाला घातलंय, कोणते कपडे घातले तुम्हाला. आता तारणाचे करा ना, स्टाईल करा. तारणाचे वस्त्र. बाप्तिस्मा तुमचा झाला म्हणजे आता तुम्ही कोणते कपडे घातलेत, तारणाचे. तुम्ही येशूला काय केलेलं आहे, परिधान केलेलं आहे. ओ तुम्हाला मला कोण दाखवलं पाहिजे, येशूच दाखवायचा आहे.
जगाशी आपलं काही नातं राहिले का? नाही. हा, जगाचे विधी कार्यक्रम काही संबंध आहे का? काही नाहीये. आता तुम्हाला आणि मला कोण दाखवायचंय? ख्रिस्त दाखवायचंय. कोणाचं महत्व दाखवायचंय? ख्रिस्ताचं. बोला ना, किती लोक माझ्या बरोबर आहेत? हालेलुया. 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 काय दाखवायचंय? येशूचं महत्व. येशूचं महत्व कळालं पाहिजे. Yes. हालेलुया. Praise the Lord. ते गलतीकारस पत्रामध्ये सांगितलंय ना. तो याचा 5वा अध्याय 16 5:16 का? हा, ते पण वाचा आणि एक परिधान केलेलं वचन पण आहे. तर मग तुम्हा बरोबर असे बोलतो 5:16. हा, वाचा. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही असे मी सांगतो. आणि एक देह- जणाने 3रा अध्याय 27 वाचा. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, तुम्हामध्ये येशू ख्रिस्तामध्ये जितक्यांचा बाप्तिस्मा जितक्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान कोणी केले. कोणाला घातलंय? तुम्ही ख्रिस्ताला. बोला ना, आता बोला ना. ख्रिस्ताला. कोणी कोणाला घातलंय? ख्रिस्ताला. कोण दिसलं पाहिजे तुमच्यातून? ख्रिस्त. हा, ख्रिस्त. कोणाचं महत्व दिसलं पाहिजे ना? आंटी ख्रिस्त. बोला ना. ख्रिस्ताचं. पाय दुखतात का तुमचे? हा, स्वर्गामध्ये सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं जबाबदारी घेणारा कोण आहे? येशू आहे. आणि येशू सगळ्या ठिकाणी जबाबदारी घेतोय. हालेलुया. हालेलुया. सगळ्या ठिकाणी तिथं काय दिसतं आपल्याला? जबाबदारी घेणार. जबाबदारीने आधीन दिसत आहे. Yes. पण जर तुम्ही आणि मी जर येशूला स्वीकारला असेल, त्याच्या नावावर आपण विश्वास ठेवत असेल, तर त्याच्या नावाने आपण बाप्तिस्मा घेतला असेल, तर आपण कोणाला परिधान केलेलं आहे? ख्रिस्ताला. ख्रिस्ताला. Praise the Lord. कोणाला घातलंय आता आपण? ख्रिस्ताला. ख्रिस्ताला. मग आज मला तुम्हाला सांगायचं काय? वधस्तंभाचं महत्त्व. हे वधस्तंभाचं महत्व तुम्हाला आणि मला पाहिजे, Yes. माणसाचं महत्व नाही. मी म्हणत नाही ते माणसाचे कुठले प्रोग्राम असू, पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्याच्या पलीकडे कोणाला महत्व दिलं पाहिजे? येशूला. येशूला महत्व. तुम्ही आता कोणाला घातलेले? ख्रिस्ताला. तुमचं माझं जग व जगातल्या गोष्टीवर काय करू नका? प्रेम करू. प्रीती करू नका. जो जगातल्या गोष्टीवर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई कोणाची प्रीती नाहीये? पित्याची. पित्याची प्रीती नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आज तुमच्यामध्ये कोण दिसलं पाहिजे? ख्रिस्त दिसला पाहिजे. ख्रिस्त दिसला पाहिजे. ख्रिस्त कधी दिसला पाहिजे? आज दिसला पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या 12 प्रेषितांचं बघा, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कोणाला परिधान केलेलं आहे? ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. त्या शेवटच्या श्वासापर्यंत कोण दाखवत आहे? ख्रिस्ताला दाखवत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. कोणाला दाखवते? येशूला. आता आपण 5 मिनिटं बाहेर गेलो तर कोणाला दाखवतील काय माहिती? जरासं थोडस काय झालं, आपला आवाज लगेच बदलतो. मेंढराच्या ऐवजी वाघाचा येतो. लांबल्याचा येतो. काही लोक इवळायचा पण आवाज काढते. प्रेस असं आहे का? नाही. कोणाला परिधान केलं आता? ख्रिस्ताला. बोला ना. ख्रिस्ताला. परिधान केलं व्यक्ती. आता समजा आपण ख्रिस्ताला परिधान केलंय म्हणून आता आपण बलिदान होऊ शकत नाही. आता बलिदान कोणाचं झालंय? ख्रिस्ताचं. बोला ना. म्हणा येशू ख्रिस्ताचं बलिदान झालंय. कोणासाठी? आपल्यासाठी. म्हणा आपल्यासाठी झालेलं आहे. आणि आपल्यासाठी ख्रिस्ताचं बलिदान झालं म्हणून एक काय केलं आपण? ख्रिस्ताला परिधान केलं. ख्रिस्ताला आपण घातलेलं आहे. 5 मिनिटं घालून लगेच टांगून द्यायचं नाही. हा, एनी टाइम घालायचंय. कुठला प्रोग्राम जरी असला तिथं ख्रिस्तच परिधान दिसलेला पाहिजे. आमेन. हालेलुया. काय दिसलं पाहिजे? असं करा. ख्रिस्त परिधान कोण केलेलं. दिसलं पाहिजे? ख्रिस्त. शेजारच्याला म्हणा कोण दिसलं पाहिजे? ख्रिस्त दिसला पाहिजे. ख्रिस्त दिसला पाहिजे. Yes. तसं नाही होत. लगेच काढून ठेवते कोट. करा स्टाईल असं. काढून ठेवून द्या. काय कमी? चला ना, करावं लागेल मग. काय काय वाटते काय माहिती मग. समजून घ्या मला काय बोलायचे. Yes. हा, कोणाचं शिकाय? येशूच्या रक्ताचा. खरा जरा शेजारच्याला हात. येशूच्या रक्ताचा. येशूला परिधान केलंय. हालेलुया. कोणाला परिधान केलंय?
वधस्तंभावर असणारा येशू जगाला महत्व देत नाहीये. तो शेवटच्या क्षणापर्यंत तो कोणाला महत्व देत आहे? देवालाच महत्व देत आहे. शेवटी ती आई त्याला हाक मारते. तो काय म्हणतो, बाई हा पा तुझा पुत्र. एका शिष्याला म्हटलं, काय म्हटलं? त्या शिष्याला म्हटलं, ही तुझी आई आणि हा तुझा पुत्र. प्रेज द लॉर्ड. काय महत्व दिलं त्यांनी? कोणाला महत्व दिलं? बोला ना. किती लोक कळते? उभे राहा, आपण सगळे उभे राहू. कोणाला महत्व दिलंय? चहा मागवतो तुम्हाला मी. प्रेज. कोणाला महत्व दिलंय? पित्याला. तुम्ही कोणाला महत्व देत? कोणाचं काय कार्यक्रम असलं लगेच माणसाला महत्व देतो. वधस्तंभामुळे तुम्ही आणि मी आशीर्वादित झालेले आहे. जर तुम्ही ख्रिस्ताला परिधान करताना तुम्ही आशीर्वादित आहे. कोणचं तेल, मीठ, पीठ त्याने आशीर्वादित. फळ तुम्हाला आशीर्वादित नाही करणार. कोणता प्राणी तुम्हाला आशीर्वादित नाही करणार. येशू तुम्हाला मला आशीर्वादित करणार आहे. म्हणून आजपासून काय करा? वधस्तंभाचं महत्व. नकली शिष्य होऊ नका. म्हणा नकली शिष्य. शेजारच्याला म्हणा नकली शिष्य होऊ नका. नकली विश्वास ठेवणारे होऊ नका. आज तुम्ही काहीतरी माझ्याविषयी मनात विचार करीत असतात, पण वरती व्हिडिओ शूटिंग चालू आहे. नरकात गेल्यावर माझी लय आठवणी. मग तुम्ही म्हणता, मी कसं काय नरकात आलो? येशू म्हणतो, थांब शूटिंग बघ. जीव तुडू सांगतोय तोंडाला, फेस येऊ मी तुम्हाला काय करतात सांगत आहे. त्याच्या पहिले माझं जीवन आहे तसंच आहे. मी ऐकतच नाही कोणाचं. कोणाला परिधान केलं मी आता? ख्रिस्ताला. अरे माझे हात आले म्हणजे तुम्ही पण आले पाहिजे. ख्रिस्ताला परिधान केलंय. कोणाला परिधान केलंय? ख्रिस्ताला. एखाद्या ओढणी दाखव व्हाईट. कोणाला परिधान केलंय? हा, कोणाला परिधान केलं आता? हा, कोणाला परिधान केलंय? ख्रिस्ताला. कोणाला परिधान केलंय? ख्रिस्ताला. ख्रिस्ताला. आता कोण दिसतंय बाहेरून? ख्रिस्त दिसतोय. कोण दिसतंय? बोला ना. ख्रिस्त दिसतोय. नाही तर दर वर्षाला गुड फ्रायडे. हा, येशू वधस्तंभावर 40 दिवस उपवास धरतात. नखं वाढवितात. सगळं काय करतात. नखं वाढवितात. हा, केस वाढवितात. लोकांना उतरतात. चार दाखवतात. मला उपवास आहे. आणि खूप मिश्री घाशीत. एक ठिकाणी गेलो आमच्या परिवारामध्ये, बहीण उपवास धरतील, मिश्री घाशीत. काय दिसतंय तुझ्यामधून? ख्रिस्त नाही. अरे तुझ्यात ख्रिस्त आलेलाच नाही. तुझ्यात ख्रिस्त आला असता तर तू काय केलं असतं? ख्रिस्ताला दिसला परिधान असतं. केलं असतं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटच्या क्षणामध्ये पण बापाला विचारल्याशिवाय गेशेमने बागेमध्ये परत येऊ आपण. गेशेमने बागेमध्ये पित्याला विचारतो, पित्या हे होत असेल तर माझ्यापासून दूर कर ना. पण नंतर काय म्हणतो येशू? माझी नको इच्छा, तुझी इच्छा पूर्ण. आपण काय करतो? मला खायचंय वोडका, मला दारू प्यायची, मला शिव्या द्यायच्या, मला चुगल्या करायच्या. बस खाली बसा, खाली बसा. मला चुगल्या करायच्या. हा बघा, लक्ष द्या इकडे. चला चला. हा, चहा बोलवतो. एवढं वचन झालं का तुम्हाला चहा बोलवतो. मला सगळं काय करायचं? माझी इच्छा पूर्ण करायची. त्याने वधस्तंभावर असताना कोणाची इच्छा पूर्ण केली? बोला ना. म्हणा पित्याची इच्छा पूर्ण केली. लक्ष द्या. हा, हालेलुया. कोणाची इच्छा पूर्ण केली? पित्याची. तुम्हाला मला वधस्तंभावर असताना कोणाची इच्छा पूर्ण करायची आहे? पित्याची. हो, वधस्तंभावर हातामधून रक्त बाहेर येत आहे, पायामधून रक्त बाहेर येत आहे. हो, त्याच्या डोक्यावर काटे घुसले. काटेने मुकुट लावला. आणि त्या ठिकाणामध्ये त्याला डोकं टेकवायला सुद्धा जागा नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणामध्ये तो काय करतोय? पित्याला आवाज देतो, पित्यांना क्षमा कर. आणि त्यावेळेस जर येशूने नसतं बोलला तो शब्द तर ते सगळं भस्म झाले असते. बघा ना, एकच देवदूत आला असता तर, हा बोला ना, एक देवदूत आला असता तर काय झालं असतं? सगळं भस्म झालं असतं. काय केलं त्या ठिकाणामध्ये? येशूने काय केलेलं आहे? क्षमा केली. गेशेमने बागेचं तुम्हाला कळालं. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक पवित्र स्थानातील पडदा
मधोमध काय झालेला आहे, फाटलेला आहे. हालेलुया. आता कोणी पण जाऊ शकते येशूकडे. कोणामुळे जाऊ शकतं? बघा ना, त्या येशूमुळे तुमचं आणि माझं देवाचं तुमचं माझं नातं कसं झालेलं आहे, जवळ. हो जवळ झालं. पहिलं जे नात्यामध्ये काय होतं, पडदा होता, पण तो पडदा काय झालेला आहे, येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे तो काय झालेला आहे, फाटलेला आहे. तुम्ही मी आता डायरेक्ट पुढे जाऊ शकतो, देवाकडे जाऊ शकतो. आपली माझी प्रार्थना डायरेक्ट देवाला जाते. आमेन. पहिलं काय करायचं माहितीये का, याजक. याजक एक अंगण असायचं. अंगण नंतर काय असायचं, हा? पवित्र स्थान. पवित्र स्थान. पवित्र स्थान नंतर काय असायचं, परमपवित्र परम पवित्र स्थान. आणि परम पवित्र स्थानामध्ये याजक काय करायचा, हा? वर्ष. वर्षातून एकदा तिथं काय करायचं, लोकांचं बलिदान घेऊन जायचा. पण पवित्र स्थानामध्ये हा याजक नित्य काय करायचा, जात असायचा. पण चला ते आपण ते वचन वाचूया. लुक्रू कृषी वर्तमानाचा 23वा अध्याय 45 वचन फटाफटा काढू, वाचू चला लवकर. हा 45. प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला. हा प्रार्थना करून तो शिष्याजवळ आला. तो ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले. लूक 23:45. हा 23:45. फोन इकडे आणा चला. आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. मधोमध फाटला. काय कोणता पडदा आहे, पवित्र स्थानातील. पवित्र स्थानातील, परम पवित्र स्थानातील. तिथं काय सांगितलं, पवित्र स्थानातील पडदा. हा पण याचं इब्री मध्ये वाचा चला. इब्री मध्ये इब्री करायचं 9वा अध्याय 6 ते 10 वचन वाचा. या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक धर्मकृत्य करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात. पण दुसऱ्यात प्रमुख याजक वर्षातून वर्षातून एकदा जायचा. तेव्हा स्वतःबद्दल आणि लोकांनी केलेल्या आज्ञेने केलेल्या पापाबद्दल रक्त अर्पण करीत असे. ते घेतल्याशिवाय तो जात नाही. जेणेकरून पवित्र आत्मा दर्शवतो की हा. पहिला मंडप उभा आहे तो परम पवित्र स्थानाची वाट प्रगट झाली असे नाही. हा तो पडदा तो काय केला, त्या पडद्यामधून याजक वर्षातून किती वेळा जायचा, एकदाच. पण आता तुम्ही पाप केलं आणि लगेच म्हणलं देवा मला क्षमा कर. लगेच प्रार्थना काय होते, ऐकली जाते. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता अंतर राहणार नाहीये. मला तुम्हाला काय सांगायचं, तो जो पडदा आहे, जी दुरी आहे ती काय कुणी तोडलेली आहे, येशूने आपल्या पित्याच्या हाती काय केलेलं आहे, सोपून दिलं. हालेलुया. कोणाच्या हातामधून सोपून दिलं, पित्याच्या हातामध्ये सोपून दिलेलं आहे. जी जो मधला पडदा आहे, जी दारार आहे, आज आपण याजकाकडे जायचो आणि याजक नंतर कुठं जायचा, परम पवित्र स्थानामध्ये जायचं. पण आता ते राहिलं नाही. तो पडदा, ती दारार येशू ख्रिस्ताने काय केलेली आहे, पाडून टाकलेली आहे. बोला हालेलुया, बोला हालेलुया, बोला सगळ्यांनी हालेलुया, हालेलुया. आता कोणता पडदा राहिलेला नाहीये. हालेलुया. देवामध्ये तुमच्यामध्ये फक्त एकच मध्यस्थ आहे आणि तो येशू आहे. हालेलुया. आता आपण येशूकडे येतोय. येशू मला माफ कर ना. लगेच येशू काय करतो, लगेच जातो. कोणाकडे जातो, पित्याकडे जातो. आणि पित्याकडे गेल्यानंतर काय होते, माफी मिळते. आता जरी पाप केलं, मग आता मी बोलतो तर मग पाप करीत राहायचं का, कधीच नाही. पाप करायचं, काय करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. एकदाच काय करायचंय, सरेंडर करायचं आहे. आणि मरोपर्यंत आपल्याला कसं ठेवायचंय, पवित्र ठेवायचं आहे. बरं शेजारच्याला म्हणा पवित्र ठेवायचं आहे. म्हणा पवित्रतेचं पण महत्व पाहिजे. हालेलुया. चर्च मर्यादित नकोय. पवित्रपणा फक्त इथंच बगळे होतोय, आपण इथंच परिधान करायचं. आणि भाव पण दिसले का मग कोणचा कोट घालतात काय माहिती. मग कावळ्याचा कोट घालते तो. हा कावळ्याचा कोट कोणाचा आहे, म्हणा शैतानाचा. हालेलुया.
बोला ना, काय करायला सांगितलं मी तुम्हाला? ख्रिस्ताला परिधान करा. कोणाला कोणाला दाखवायचंय? ख्रिस्त दाखवायचा आहे. किती लोकांना कळलंय महत्व देवाचं? पवित्रपणा हा तुम्हाला बाहेर पण दाखवायचा आहे, पवित्रपणा तुम्हाला इथं पण दाखवायचा आहे. पवित्रपणा खरी गोष्ट तर तुम्ही इथं प्रोग्राम आहे ना, तिथं तुम्ही दाखवायचा पवित्रपणा, तिथं देवाचं महत्व दाखवायचे. हालेलुया, बोला हालेलुया. आता महत्व मग काय करायचं? हा, अजून 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला मी, की याच्यामध्ये अजून एक जो व्यक्ती बायबल मध्ये सांगितलं की 12 प्रेषितांमध्ये युदा नावाच्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला काय केलं? धरून दिलं. त्याला देवाचं महत्व कळालं नाही. असेच काही लोक आहेत चर्च मध्ये, त्यांना देवाची किंमत नाहीये. येशूच काय त्यांना किंमतच नाहीये. प्रेज द लॉर्ड. युदा विषयी आपण जरा वाचूया. आपण युदाचं वाचूया आपण. मत्ते कृषी वर्तमान कोडे बायबल मध्ये सांगितलं युद्धाने काय केलेले आहे? फितुरी केलेली. आपण देवाबरोबर, देवाच्या सेवकाबरोबर, देवाच्या गोष्टीवर फितुरी करू नये, करायची नाही. त्याच्याकडे काय होतं? पैशाचा महत्व. मत्ते कृषी वर्तमानाचा 26वा अध्याय आणि 14 ते 25 वचन वाचा पटकन. तेव्हा युदा इस्करियोत नावाच्या 12तील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून तुमच्या स्वाधीन केले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. अजून वाचा 26, 23 ते 25. त्याने उत्तर दिले की ज्याने मजबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जशी लिहिली आहे तसा तो जातो खरा. 30 रुपयासाठी काय केलेलं आहे? धरून दिलं. 26-14 मध्ये वाचा मत आहे. तेव्हा युदा इस्करियोत नावाच्या 12तील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? हा, प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाच्या लोकांमध्ये राहून तो काय करायचा? चोरी करायचा, विश्वासघात करायचा. त्याला काय महत्व आहे? हा, काय महत्व नाही. नुसतं कशासाठी हिंडायचा? तो पैशासाठी हिंडायचा. प्रेज द लॉर्ड. काही लोक असेच आहेत, येशूकडे कशासाठी येतात? गाडी भेटती, बंगला भेटतीये, काय नाही, तारण होत. येशूच्या नावात काय आहे? तारण होत. येशूच्या नावामध्ये काय आहे? पापांची क्षमा आहे. हो, त्यांनी स्वतःवर पाप घेतलं. हो, त्यांनी काय केलेलं आहे? तुम्हाला मला शांती दिलेली आहे. त्याने तुमच्या माझे शाप आजार काय करून टाकलेले? फोडून टाकलेले आहे. ते महत्व पाहिजे ना आपल्याला. हालेलुया. किती लोकांना देवाच्या महत्वाबद्दल कळलंय? सांगा ना. आजपासून काय करायचं? आता बघू रविवारी प्रभू भोजन आहे. हा, प्रभू भोजनाच्या दिवशी किती लोक लवकर येतात? हा, ते सांगायचंय मला तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. तर आज बायबल मध्ये अशा कितीतरी गोष्टी, येशू ख्रिस्ताला किरमीची जागा घातला, काट्याचा मुकुट घातला, त्याच्यावर थुंकले, त्याच्यानंतर ते तुच्छ मानलेल्या ठिकाणी काय केलेलं आहे? येशूला त्या ठिकाणामध्ये, त्या गुलगुता टेकडीवर येशूला काय केलेलं? वधस्तंभावर दिलेले. तिथं कोणत्या लोकांना द्यायचे? तिथं जे गुन्हेगार लोक आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ठिकाणामध्ये काय झालेला आहे? गुन्हेगार झालेला आहे. त्यांनी काय तिथं तुच्छ मानलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. आज येशूसाठी आपल्याला काय तुच्छ होता येईल ते होऊ द्या. त्याने पित्यासाठी तो काय झालेला आहे? तुच्छ मानला. तो म्हणजे किती महत्व आहे त्याला. आज आपल्याला कोणी आपल्याला इथं प्रार्थनेचं वॉशरूम तुम्हाला धुवायची वेळ जरी आली तर तुच्छ मानू नका. ते काय आहे? देवाचंच काम आहे. त्याच्यानंतर बायबल मध्ये सांगितलं की त्याच्या बाजूने 2 चोर होते. एकीकडचा चोर म्हटला, येशू तू स्वतःला वाचव आणि आम्हाला पण वाचव. पण दुसरा चोर काय म्हणतोय? हा, दुसरा चोर म्हणतोय, अरे तू चोरी केली, मी चोरी केली, पण त्याने काय केलेलं नाहीये. ओ, त्या क्षणाला येशू काय म्हणतोय? तू माझ्या बरोबर आज कुठं असणार आहे? सुखलोकात असणार आहे. ओ, त्या शेवटच्या क्षणाला त्या चोराने कोणाला महत्व दिलं? येशूला महत्व दिलेलं आहे. किती लोक जागे आहेत? मग टाळ्या वाजवा. हालेलुया. कोणत्या ठिकाणी? करा असं. आता तुम्ही कोणता क्रॉस घालतात? क्रॉस दिसत नाही आज.
क्रॉस कुठे? एक चोर कुठे गेला? देवाच्या राज्यात. देवाच्या राज्यात गेला. येशू कुठे गेला? देवाच्या राज्यात. कबरेमध्ये गेला. कबरेमधून नंतर कुठे गेला? जिवंत झाला. 40 दिवस 40 सत्र पुढे थांबला पृथ्वीवर. त्याच्यानंतर स्वर्गात घेतला गेला. आता कोण राहिले? एक चोर राहिला. तुम्ही कोणाचा क्रॉस घालता? बोला ना. हालेलुया. कोणाचा क्रॉस घालतात? नाही. काय घाला? वचन. लास्ट आज्ञा दिली, एकमेकावर प्रीती करा. प्रेज द लॉर्ड. फायनल म्हणा. फायनल फायनल. असं करा. स्टाईल मध्ये चाल. फायनल. फायनल. अरे खरा ना जरा पिक्चर स्टाईल. पिक्चर स्टाईल नाही, आपली स्टाईल. एक आहे फायनल. एकमेकावर प्रीती करा. आमेन. ओ शेवटच्या क्षणाला तो चोर कोणाला महत्व देत आहे? येशूला. तुम्ही शेवटच्या क्षणाला घरामध्ये, दारामध्ये, नातेवाईकामध्ये, समाजामध्ये कुठेही असू द्या, देवाला महत्व द्या. ज्यावेळेस तुम्ही देवाला महत्व देणार आहे, ओ नक्कीच तुम्हाला सांगतं बायबल, ओ सगळ्यात महत्वाचं तुम्ही सुखलोकात जाणार आहे. शेवटच्या श्वासाला बना पेत्राला आहे ना असं येशू सारखं वधस्तंभावर मारायला लागले होते. तो म्हणतो माझी लायकी नाही. तुम्ही काय करा? काय झालं? त्याला मारणं, हाताने मारणं. ब्रदर त्याला मारावं जाईन ते, जाईन. म्हणजे बाकीच्याला पण डिस्टर्ब नाही करेल. चाललं ते तिकडं. हालेलुया. काय म्हणायचं होतं मला? शेवटच्या क्षणात. शेवटच्या क्षणाला पेत्र. पेत्राने त्याचं उलट टाकून त्याला सुळावर दिलं त्या. आणि या यहुदाने धोकेबाज म्हणा, येऊ दे धोकेबाज. धोकेबाज येऊदा. तुम्ही आहेत का धोकेबाज? नाही. नाही. बघा इकडे, बघा माझ्याकडे. नाहीये. पास्टर येतो बरं का? येतच नाही. पास्टर करतो बरं का? करीतच नाही. मग कोण आहे तुम्ही? हा येऊदाचा आत्मा. काय का लोक असते चर्च मध्ये. इकडे पास्टर तुम्ही काही म्हणा, आम्ही टोळ्या बनवतो. पास्टर विरुद्ध कट, संस्थेविरुद्ध कट, कशा विरुद्ध, घरच्या विरुद्ध, घरी पण टोळ्या बनवतात. घरच्या विरुद्ध कट. काय केलं त्यांनी? येऊदाचा आत्मा. कोणाचा आत्मा आहे? येऊदाचा. धोकेबाज. माझा तुम्हाला शेवटचं सांगा, मी काय सांगत होतो चोराबद्दल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण धोकेबाज लोक पाहिजे का? नाही. मला इनामदार पाहिजे. इमानदार. 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 आधीन राहणारे लोक पाहिजे. आणि अजून कोणते लोक पाहिजे? महत्व असणारे. देवाला महत्व देणारे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पैशाला महत्व नका देऊ. आज तुम्ही पैशाला महत्व देता तर काय आहे? देवाच्या राज्यामध्ये जाणार. जाणार नाही. तसं देवाचं वचन आहे. सुई उंटाच्या नाकातून सुईच्या नाकामधून उंट जाईल, पण धनवान जाऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ असा नाही, तुम्ही तुमच्या जर लोभ असेल, हा युदा इस्करियोत यांनी काय केलेलं आहे? 30 रुपयासाठी येशू ख्रिस्ताला धरून दिलं. नंतर त्याला पश्चाताप झालेला नाहीये. त्याला पस्तावा झालेला आहे. पस्तावा झाला. त्यांनी काय केलेलं आहे? गळफास घेतलेला त्याच्या पोटात आतड्या काय झालं? बाहेर निघालेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझा तुम्हाला सांगायचा विषय काय आहे? वधस्तंभ. तुम्हाला वेळ दिलेली आहे. म्हणा वेळ दिली. वेळ. म्हणा संधी दिली. संधी दिली. संधीचं सोनं करा. आमेन. त्यावेळेस तुम्ही देवाचं महत्व काय करायचं आहे तुम्हाला मला समजलं पाहिजे. समजलं पाहिजे. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो.